अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 2 उमेदवार अचानकपणे गायब झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. गेल्या 24 तासांपासून या दोन्ही उमेदवारांचा त्यांच्या कुटुंबियांशी कोणताही संपर्क झालेला नसल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी दिली आहे. अहिल्यानगर शहरातल्या केडगाव परिसर हा संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीच मनसेच्या 2 उमेदवारांचे अपहरण करण्यात आल्याचा गंभीर संशय विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी व्यक्त केला आहे. गायब झालेल्या उमेदवारांपैकी एक उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या तर दुसरा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढत असून प्रभाग क्रमांक 17 मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग अशी या गायब झालेल्या उमेदवारांची नावं आहेत. या घटनेची माहिती मिळताच मनसेचे पदाधिकारी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीनं तपास सुरू करण्याची मागणी केली. मात्र या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. याविषयी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी अधिक सांगितलं. आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रमांक 17 मधील आमचे अंबरनाथ भालसिंगे, दुसरे आमचे कॅन्डिडेट राहुल जाधव, हे दोन्ही कॅन्डिडेट काल संध्याकाळपासून या ठिकाणी बेपत्ता झालेले आहे. याबाबत आम्ही माननीय कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना भेटून या ठिकाणी विनंती केलेली की या दोन्ही कॅन्डिडेटच्या बाबतीत आपण योग्य तो तपास करावा, जेणेकरून आज त्या केडगाव सारख्या भागातील परिस्थिती बघता निश्चितपणे याच्याबाबत काहीतरी मोठं षडयंत्र याच्या मागे असावं अशी शंका आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. दुसरी म्हणजे गेली 2-3 दिवसापासून आमच्या जसे कॅन्डिडेट या ठिकाणी उभे राहिलेले आहेत, काही ठिकाणी दमदाटी केली जाते, वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना ही निवडणूक लढू नका असे वेगवेगळे संदेश या ठिकाणी दिले जात आहेत. याबाबत माननीय निरीक्षक साहेबांना आम्ही विनंती केलेली की आमच्या दोन्ही कॅन्डिडेटच्या बाबतीत आपण लवकरात लवकर या ठिकाणी तपास करून जेणेकरून जे खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये जो प्रकार असतो की लोकशाहीमध्ये कोणीही कसंही लढू शकतं, ही लोकशाही दाबण्याचंच काम या विरोधकांकडनं या ठिकाणी चाललेलं आहे. तरी आम्ही आमचे पोलीस बांधवांना या ठिकाणी विनंती की आमचे जे कॅन्डिडेट या ठिकाणी बेपत्ता आहे याबाबत आपण लवकर तपास करावा. येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, अहिल्यानगर.